नमस्कार. आपलं रावेर आपलं व्हिजन या मुलाखतींवर आधारित आपल्या मालिकेत आज आपण पहिल्या भागात रावेर नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांच्याशी संवाद साधणार आहोत. पद्माकर भाऊ महाजन म्हणजे रावेर शहर आणि परिसरातील एक चर्चेतलं नाव. भारतीय जनता पक्षाचे एक सामान्य कार्यकर्ते ते जिल्हा उपाध्यक्ष आणि एक सामान्य नागरिक ते उपनगराध्यक्ष अशी त्यांची गेल्या 30 वर्षातली यशस्वी वाटचाल. रावेर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचेही ते सदस्य आहेत. जे काम हाती घेतलं ते पाठपुरावा करून शेवटपर्यंत तडीच न्यायचे हा त्यांचा स्वभाव. मितभाषी असलेल्या पद्माकर भाऊंचं संघटन कौशल्यही उत्तम आहे. म्हणून रावेर शहर आणि परिसरातील शेकडो तरुण त्यांच्या सोबत असतात. सुरुवातीला शेती करण्याची आवड असलेले पद्माकर भाऊ हळूहळू समाजकारणात आले आणि समाजाचे अध्यक्षपद सांभाळत असताना सामूहिक विवाह आयोजनात त्यांनी विक्रमी कामगिरी केली. अंबिका व्यायामशाळेच्या माध्यमातून त्यांनी शहर आणि परिसरात अनेक विधायक उपक्रम राबवले. दंगलींसाठी कुप्रसिद्ध असलेला असा एकेकाळचं रावेर शहर, पण त्यात सामाजिक सलोख्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि हा डाग पुसण्याचा प्रयत्न केला. केंद्रात, राज्यात आणि जिल्ह्यातही भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने विकास कामांसाठी त्यांनी निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि आगामी काळात त्यांचे काय संकल्प आहेत याबाबत जाणून घेण्यासाठी आपण आता त्यांच्याशीच थेट संवाद साधूया. नमस्कार. आपलं रावेर मीडिया या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक एकदा स्वागत. आपण आपलं रावेर आपलं व्हिजन हे एक नवीन मालिका आपल्या श्रोत्यांसाठी घेऊन येत आहोत. या मालिकेत रावेर लोकसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रात म्हणजे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखती आणि त्यांचं व्हिजन काय असेल ते आपण आपल्या दर्शकांसमोर घेऊन येणार आहोत. आजच्या या भागात आपण रावेर नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष यासह असंख्य पद सन्मानाने भूषवणारे माननीय श्री पद्माकर भाऊ महाजन यांचं व्हिजन आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. पद्माकर भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ, आपल्या जवळपास 30-35 वर्षांची आपली रावेर शहर आणि परिसरातली, तालुक्यातली आपली कारकीर्द काय, पण त्याच्या आधी तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती? कसं, कोणत्या कुटुंबातून कसे आलात तुम्ही या क्षेत्रात? माझे वडील हे खरोखर म्हटलं तर शेतकरी आणि अतिशय प्रगतीशील शेतकरी असल्याने त्यांनी अतिशय चांगला केळी, कपाशी, ऊस, भाजीपाला अशी त्यांनी सुरुवात केली. अच्छा. आणि खूप मेहनत त्यांनी घेतली आणि त्यांच्याबरोबर आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सुद्धा शेतीमध्ये खूप कामं केले, खूप मेहनत घेतली आणि त्यामधून आमची चांगली ओळख किंवा खूप चांगला भाजीपाला, त्या शेतीच्या माध्यमातून आमच्याकडे गाई, म्हशी, बैलजोडी हे सुद्धा आमच्याकडे असायचं. मग आम्ही केळी, ऊस, कपाशी असे बरेच पिकं त्या ठिकाणी केले आणि बाबांचं सुद्धा त्या ठिकाणी चांगलं नाव होतं. आमच्या आईने सुद्धा शेतामध्ये काम करून चांगलं, आजही आम्ही शेतीची, आम्हाला आज आवड आहे, आम्ही सुद्धा आजही शेतात जातो आणि काम करतो. आणि शेती करत करत असताना बाबा खूप थकले. शेवटी आता आमचे बाबा 5 वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले आणि शेतीचा व्याप खूप वाढला. त्यामध्ये शेती करत करत असताना सामाजिक कार्याची मला आवड झाली. आमचा परिवार, सरी माझे लहान भाऊ आहे भास्कर भाऊ, ते सुद्धा आजही आमच्याकडे 30-35 एकर शेती आहे. आम्ही ते सर्व सांभाळतोय. माझा भाऊ, मी, आमचा परिवार शेती पाहून आजही आम्ही सामाजिक कार्यामध्ये आमचा सहभाग असतो. अशी आमची कौटुंबिक परिस्थिती आहे. भाऊ, रावेर शहर आणि परिसरातल्या सामाजिक कामात पण तुमचं खूप मोठं योगदान असतं आणि आपल्या रावेर इथल्या समस्त फुलमाळी समाजात पण तुमचं खूप मोठं योगदान आम्ही यापूर्वी पाहिलेलं आहे. कसे तुम्ही या क्षेत्रात आलात आणि काय काय उपक्रम मग त्या माध्यमातून राबवले गेलेत?
मी माळी समाजाचा 9 वर्ष अध्यक्षपद मी भूषवलं. परंतु त्याच्या आधी ज्या आमच्या समाजाच्या मिटिंगा व्हायच्या त्यामध्ये मी खूप काम करण्याचा प्रयत्न करायचो आणि त्या माध्यमातून मी समाजाचा अध्यक्ष 9 वर्षासाठी अध्यक्ष राहिलो. आणि पूर्वीपासून आमचा चालू असलेला ह्या सामूहिक विवाह याची खूप चर्चा बऱ्यापैकी परिसरात होती. परंतु याच्यापेक्षा मोठा सामूहिक विवाह कसा होईल हे माझ्या मनामध्ये खतखत होतं. आणि त्यासाठी मोठा सामूहिक विवाह करण्यासाठी मी सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन मग रावेर शहर परिसर, मध्य प्रदेश, जळगाव जिल्हा या ठिकाणी सामूहिक विवाहाची चर्चा केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये सामूहिक विवाह त्याच्या आधी 60-65 अशापर्यंत आम्ही केले. परंतु मी जेव्हापासून कामाला लागलो तर 76 जोडप्यांचा सामूहिक विवाह अतिशय शिस्तीत आणि वेळेवरती, पत्रिकेवरती जो वेळ असेल त्या वेळेनुसार सामूहिक विवाहाचे लग्न लावले. आणि 35 क्विंटलची पंगत म्हणजे 35 क्विंटलचे गहू ते दळून आम्ही सर्व परिसरामध्ये त्याचं पीठ वाटून महिलांकडून त्या पोळ्या करून घेतल्या आणि मोठ्या पंक्ती आम्ही त्या बसवल्या. परंतु असं कुठेच आम्हाला लक्षात आलं नाही किंवा कुठे कोणा उपाशी राहिलं की कोणाला पाणी मिळालं नाही अशी कोणाची कौतुक नाही. जो आला तो आमची पाठ ठोकून की बा तुम्हाला आम्ही सलाम करतो, अशा पद्धतीचं तुमचं कार्य आहे असं लोकांनी सांगितलं. आणि त्यामध्ये अजून एक विषय लक्षात आला की या सामूहिक विवाह आपण करत असताना एखाद्याच्या घरी एवढं कोणी वैयक्तिक करू शकत नाही. अशा पद्धतीने त्या ठिकाणी संसाराला लागणारे जेवढे भांडे असतील ते सुद्धा आम्ही दिले. 2 ड्रेस दिले, वधूला दिले, वरांना दिले आणि संसाराला लागणारं साहित्य पूर्ण आम्ही ते पुरवलं. आणि त्यामधून पूर्ण जळगाव जिल्ह्यात आणि काही राज्यांमध्ये सुद्धा भागातून मला फोन आले, माझं कौतुक केलं. ह्या सामूहिक विवाहाची मुलाखत आकाशवाणी जळगाव केंद्र रेडिओवरती सुद्धा एक अर्ध्या तासाची मुलाखत माझी त्यांनी घेतली त्यावेळेस आणि त्याच्यातून सुद्धा माझी खूप प्रसिद्धी झाली. असं करत असताना समाजाचा खूप माझ्यावरती विश्वास पडला आणि त्यापासून मग कौटुंबिक ज्या भानगडी असतील, शेतीचे वाद असतील, पोरांवरून काही भानगडी झाल्या असतील, भाऊबंदीच्या काही भानगडी असतील, ते मी एक लहान भाऊ समजून लोक माझ्याजवळ सांगायला लागले. आणि त्या माध्यमातून मी ह्या सर्व भानगडी ह्या इथल्या इथे कशा मिटतील अशा मिटवण्याचा प्रयत्न केला. मी असेपर्यंत एकही भानगड पोलीस स्टेशनला कधी गेले नाही, कोर्टात सुद्धा गेले नाही. आजही मी त्याच पद्धतीने सामाजिक स्तरावरती आमच्या समाजाच्या किंवा इतर समाजाच्या भानगडी मिटवण्याशिवाय मला झोप लागत नाही असं माझं मन आहे. कारण मला एखादी काम चांगलं केलं तर मला बरं वाटते, म्हणून मी हे चांगलं काम करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. भाऊ, आपण ज्या भारतीय जनता पक्षात काम करता तो पक्ष म्हणजे पार्टी विथ डिफरन्स असा एक शिस्तबद्ध पक्ष असा समजला जातो. पण या पक्षात आपल्याला अगदी जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत संधी आता मिळालेली आहे. पण सुरुवातीला तुमचा हा प्रवेश कसा झाला या पक्षामध्ये आणि नंतर मग कसं टप्प्याटप्प्याने त्यात संधी मिळत गेली तुम्हाला? मी सामाजिक कार्य करत असताना पक्षाचे काही माझे मित्र, काही लोक जे होते त्यांनी मला मिटिंगांमध्ये बोलवायचे. त्याच्या आधी RSSच्या माध्यमातून ज्या शाखा लागायच्या त्या शाखांमध्ये मी नेहमी जायचो. 2 ते 3 ठिकाणी या शाखा लागायच्या, ते सुद्धा मला आवड होते आणि तिथे मी जायला लागलो. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी रावेर शहराची जिथे जिथे मिटिंग असेल रावेर शहरात तिथे मी जायचो. मग माझ्या कामाची पद्धत पाहून आमच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी मला भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा म्हणून जबाबदारी रावेर शहराची दिली. ती अतिशय चांगल्या पद्धतीने मी ते केली. आणि तो काळ जेव्हा व्हॉट्सअप मोबाईल नसताना पोस्टर लावणे, पताका लावणे, बॅनर लावणे हे खूप काम त्यावेळेस केलं. त्याच्यानंतर माझी रावेर शहर अध्यक्षपदी निवड झाली. त्यातही मी एकदम चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न केला. नेत्यांसोबत जाणं, नेत्यांनी जे सांगितलेलं कार्य हे कशा पद्धतीने केलं पाहिजे, गावामध्ये मिटिंगा घेऊन. त्याच्यानंतर तालुका कार्यकारिणीमध्ये माझी निवड झाली. त्याच्यात सुद्धा मी चांगलं काम केलं. त्याच्यानंतर तालुका अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली.
त्यातही मी पक्षाने दिलेलं काम सर्व पक्षात जेव्हा मिटिंगा व्हायच्या की हे काम अशा पद्धतीने झालं पाहिजे त्याच पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण तालुक्यामध्ये माझी एक चांगली ओळख झाली आणि पद घेऊन लोकांच्या अडीअडचणी कशा दूर होतील हे सुद्धा मी काम त्यावेळेस करत आलो. त्याच्यानंतर तालुक्यावरून जिल्हा कार्यकारिणीमध्ये माझा समावेश झाला. त्यातही मी एकही मीटिंग की गैरहजर राहिलो असं केलं नाही, त्यात सुद्धा मी गेलो. त्याच्यानंतर आता तिसऱ्यांदा माझी जिल्हा उपाध्यक्षपदी परत निवड झाली आणि मी हे सर्व काम करत असताना मागच्या 3 वर्षापूर्वी मला जामनेर प्रभारी म्हणून मला दिलं. त्याच्यानंतर चोपडा, धरणगाव, जामनेर असे बरेचसे गावं, नगरपालिका असो, विधानसभा असो, मध्य प्रदेशमध्ये जेव्हा विधानसभेचं इलेक्शन सुरू झालं, आजही सध्या इलेक्शन त्या ठिकाणी चालू आहे. आज मी 3 दिवसापासून मध्य प्रदेशमध्ये बऱ्हाणपूर ह्या मतदारसंघात बऱ्यापैकी माझे राऊंड झालेले आहे. असं करत असताना हे सर्व कामं जिल्ह्याचा उपाध्यक्ष असताना मला जिथे प्रभारी दिलं, जिथे विस्तारक म्हणून दिलं, मुक्ताईनगरमध्ये मला विस्तारक म्हणून दिलं होतं, ते सुद्धा काम मी चांगल्या पद्धतीने ते करत आलो. अशी राजकीय पद्धतीने मी त्या राजकारणामध्ये आहे. म्हणजे जे काम तुम्हाला पक्षाने सोपवलं ते तुम्ही अगदी तनमन धनाने मनापासून करत आलात, म्हणून पक्षाने एका सामान्य कार्यकर्त्याला थेट जिल्हा स्तरावर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा संधी दिली आहे. ही खरंच नक्कीच एक मोठी गोष्ट आहे भाऊ. भाऊ, आणखी एक विषय महत्वाचा मला विचारायचं वाटतं की रावेर शहर परिसरामध्ये आपल्या अंबिका व्यायामशाळेचं खूप मोठं काम आहे. इतकं विधायक काम करणारी व्यायामशाळा आपल्याला क्वचितच अन्य ठिकाणी, अन्य गावांमध्ये बघायला मिळते. नेमकं काय, कशा कशा स्वरूपाचे कामं तिथं तुम्ही करता, विधायक कशी गती देता किंवा दिशा देता कामाला? अंबिका व्यायामशाळेचे खरोखर कार्य चांगलं आहे आणि तिथे अंबिका व्यायामशाळेचे अध्यक्ष माझे लहान भाऊ भास्कर महाजन हे काम पाहतात, परंतु प्रत्येक वेळेस ते माझं मार्गदर्शन घेऊन हे काम बघत असतात. तर अंबिका व्यायामशाळेबद्दल जर सांगायचं असलं तर नुसतं कुस्त्या किंवा लेझ्युम खेळणं हे नाही. त्यांनी खूप अंबिका व्यायामशाळा हे खूप मोठं कार्य त्यांनी करून दाखवलेलं आहे. आजही ते करतात. मागचा कोरोनाचा काळ जो होता तो एक विषय आहे, परंतु या अंबिकाच्या व्यायामशाळेच्या माध्यमातून जे कार्यकर्ते घडले आणि घडून ते आज कोणी पोलीस मध्ये आहे, मुंबई पोलीस आहे, जळगाव पोलीस आहे, काही मिलिटरीमध्ये त्यांची भरती झाली आणि आजही ते गावी जर परत आले तर भास्कर भाऊ मला भेटतात, आशीर्वाद घेतात आणि एक चांगलं कार्य त्यांच्या हातून घडते. कोरोनाच्या काळामध्ये भाऊ भावाला पाहत नव्हता आणि जेव्हा जेव्हा कुठे काही घटना घडली तर स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी एक ॲम्ब्युलन्स अंबिका व्यायामशाळेला दिली आहे. त्या माध्यमातून कोणत्या जातीचा कोण व्यक्ती तो विचार न करता जिथे काही घटना घडली असेल तिथे जाऊन, त्या पेशंटला ॲक्सिडेंट झाला असेल, काही घटना घडली असेल, तिथे जाऊन त्याला ग्रामीण रुग्णालयात किंवा जळगाव या ठिकाणी नेणं, तिथे टाकणं. कोरोनाच्या काळात सुद्धा काही बरेच लोक आपल्यातून निघून गेले, खूप दुःख वाटते. अशा लोकांची सेवा करणं, कोणी त्या प्रेताला हात न लावत होते. अंबिका व्यायामशाळेचे सर्व कार्यकर्ते, माझे भाऊ आणि सर्व टीम त्या प्रेताला उचलून मशानभूमीपर्यंत नेणं, त्यांना जाणणं, एखाद्याला धीर देणं, असे बरेच कार्य अंबिका व्यायामशाळेने कार्य केलं. व मॅरेथॉन स्पर्धा असेल, कुस्त्या असेल, कबड्डी असेल, असे बरेच अनेक कार्य त्यांच्या हातून होते, आजही होणार आहे. रक्तदान शिबिराचं पण खूप चांगला आयोजन तुम्ही करता नेहमी. रक्तदान शिबिराचं खूप मोठ्या प्रमाणात दरवर्षी 14 ऑगस्ट भारत अखंड दिवस म्हणून हा साजरा आम्ही करतो. त्या माध्यमातून त्यांनी अंबिका व्यायामशाळेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर पहिल्यांदा मीच एकदा पाहिलं तर गोळवलकर गुरुजी यांच्या रक्तपेढी त्या ठिकाणी आल्या आणि त्या ठिकाणी इतके दाते होते की शेवटी त्यांच्या बॅग ज्या असतात त्या संपल्या होत्या. ठीक आहे, आपण नंतर केव्हा तरी घेऊ, असं त्यावेळेचा अनुभव मला आहे. परंतु हे आमचं कंटिन्यू 14 ऑगस्ट म्हणजे रक्तदान शिबिर हे कोणाला सांगण्याची गरज नाही. लोक सुद्धा त्या ठिकाणी येतात आणि हा मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी
होत म्हणजे असतो. महिला पण तिथे येतात आणि अगदी रांग लावून रांगा लावून रक्तदान होतं, ही खूप मोठी गोष्ट आहे. नंबर लागतात त्यासाठीची महिलांचे. प्रेरणा खरं म्हणजे तुम्ही सगळेजण अंबिका व्यायामशाळेच्या माध्यमातून देतात. प्रेरणा म्हणायला हरकत नाही, परंतु खरोखर जे मेहनत घेतात अंबिका व्यायामशाळेची टीम, सगळे ते कार्यकर्ते खरं सगळे. खरं श्रेय तर त्यांना ते द्यायला पाहिजे. भाऊ, रावेर शहर म्हटलं की पोलीस प्रशासनाच्या आणि त्या महसूल प्रशासनाच्या दृष्टिकोनातून त्याला लाल रेग आहे, हे म्हणजे संवेदनशील गाव आहे अशी त्याची ओळख दुर्दैवाने याच्या आधीच्या काळात झाली आहे. परंतु सामाजिक सलोख्यासाठी अलीकडच्या काळात तुम्ही खूप चांगलं काम केलंय, चांगलं योगदान तुमचं आहे. त्याची पण माहिती सांगा ना आपल्या दर्शकांना. रावेर शहरासाठी सामाजिक सलोख्यासाठी गेल्या 4-5 वर्षापासून मग शांतता कमिटीची मीटिंग असो की पोलीस डिपार्टमेंट असो, त्या ठिकाणी मीटिंग झाल्याच्या नंतर त्या मीटिंग पुरतं मर्यादित न राहता प्रत्यक्षात खरोखर आपण काय केलं पाहिजे हे मनामध्ये मी ते ठाण मांडलं. आणि यासाठी हिंदू समाज समिती आम्ही वेगळी स्थापन केली. पंच कमिटी सुद्धा या ठिकाणी आहे. मी ह्या जातीय सलोख्यासाठी आमच्या मागच्या वर्षी 3 बैठका आम्ही घेतल्या होत्या. हिंदू समाजाच्या जे सामाजिक कार्यकर्ते मेन लोक जे आहे त्यांना एकत्र बोलून आपल्याला पोलीस स्टेशनने शांतता कमिटीची मीटिंग तर घेतलीच, परंतु आपलं गाव, आपली जबाबदारी म्हणून आपल्याला काय करता येईल यासाठी 2 बैठका हिंदू समाज समितीच्या वतीने रावेर शहरातील सर्व मान्यवरांना एकत्र करून ती एक मीटिंग, 2 मीटिंगा त्या घेतल्या. त्याच्यानंतर मुस्लिम समाजाला सुद्धा सोबत बोलून आणि या रावेरसाठी आपल्याला काय करता येईल ती सुद्धा मीटिंग, म्हणजे 3 मीटिंगा घेतल्या. त्यामध्ये प्रास्ताविक करताना मीच त्या ठिकाणी सूचना मांडल्या किंवा काही वेळेस या केमिकल युक्त जो गुलाल असतो तो आपण कार्यकर्ते डोक्यावरती टाकतात, तोंडाला लावतात, परंतु त्याचा फार चुकीचा परिणाम होतो. केमिकल असल्यामुळे कोणाला एलर्जी होते. तो विषय लक्षात आल्याच्या नंतर मी सर्व कार्यकर्त्यांना भेटून, मंडळांना भेटून, मान्यवरांना भेटून ह्या केमिकल युक्त गुलाल आपण न उधळता आपण फुलांचा वर्षाव ह्या केला पाहिजे. मग त्या मीटिंगमध्ये सर्व या ठिकाणी सर्वांनी मान्यता दिली आणि एक छोटे छोटे बॅनर आम्ही प्रत्येक मंडळापुढे लावल्या. मिरवणूक वेळेवर काढणे, वेळेवर संपवणे, समाजातले सर्व हिंदू समाज समितीचे व मुस्लिम पंच कमिटी त्यामध्ये मिरवणूकमध्ये हजर राहणे. मुस्लिम लोकांचा कार्यक्रम असेल तर हिंदू लोकांनी त्यांचा सत्कार केला पाहिजे, त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव केला पाहिजे, असं वातावरण निर्मिती केली. आणि हिंदू लोकांचे उत्सव असतील तर मुस्लिमांनी सुद्धा त्यांचा सत्कार वगैरे केला पाहिजे, असं एक वातावरण निर्मिती झाली. आणि गेल्या 4-5 वर्षापासून फुलांची उधळण, मग रथ उत्सव असो, गणपती विसर्जन असो का दुर्गा उत्सव असो, कार्यकर्ते आता स्वतःहून फुलं घेऊन त्याच्या पाकळ्या करून हे सर्व देवीवरती, मंडळावरती उधळण्याचा प्रयत्न आता स्वतः करायला लागले. सुरुवातीला आम्हाला थोडा वाटलं की आम्ही फुलं घ्यायचे, त्याच्या पाकळ्या करायच्या, लोकांना द्यायचे आणि ते सवय आम्ही लावली. त्याचं सुद्धा लोक कौतुक करत आहे. आणि यामध्ये माझं एकट्याचं श्रेय नसून हे सर्वांनी मला मदत केली, सर्वांचं सहकार्य लाभलं. म्हणून ह्या जातीय सलोखा आपण करण्याचा प्रयत्न रावेरमध्ये ह्या केलाय. भाऊ, तुमचा हा जो व्याप आहे राजकीय आणि सामाजिक कामाचा, याच्यातून पण एक गोष्ट महत्वाची लक्षात आमच्या सगळ्यांची आली आहे की आणखी एक कामासाठी तुम्ही नियमितपणे रोज वेळ काढता आणि रोज जातात, तो म्हणजे तुमचा गुड मॉर्निंग क्लब आहे. हे खूप मोठा समूह तुमचा आहे आणि रोज तुम्ही तिकडं स्टेशनकडे जाऊन फिरता, व्यायाम करता. केव्हापासून सुरू झाला आणि काय नेमकं करता तुम्ही त्या माध्यमातून? आमचा गुड मॉर्निंग ग्रुप गेल्या कित्येक वर्षापासून रावेरमध्ये आहे. आणि त्या गुड मॉर्निंग ग्रुपमध्ये सर्व स्तरातले मान्यवर त्या ठिकाणी सदस्य आहे. मग 4-5 डॉक्टर लोक त्या ग्रुपमध्ये आहे, पत्रकार आहे, वकील आहे, शिक्षक आहे, असे भरपूर सामाजिक कार्य करणारे आहे. आणि सर्व लोक त्या गुड मॉर्निंग ग्रुपमध्ये आमच्या सोबत आहे. आणि आम्ही सकाळी 5:30-6 वाजेला आमची सुरुवात होते. तर कमीत कमी 4-5 किलोमीटर ज्याच्या ज्याच्या पद्धतीने आम्ही व्यायाम करतो, रनिंग करतो, योगा करतो. आणि सर्व झाल्याच्या नंतर एखाद्या गुड मॉर्निंग ग्रुपच्या सदस्याचा जर वाढदिवस असला तर त्याच ठिकाणी आम्ही त्याचा वाढदिवस साजरा करतो. आणि वाढदिवस साजरा करत असताना गुड मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून
एखाद्या डॉक्टर जे आहे, वकील जे आहे, त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही अजून मार्गदर्शन करता येईल का? तर त्या ठिकाणी एक छोटं व्याख्यान, मार्गदर्शन ची सुद्धा आम्ही सुरुवात केली आहे आणि वेगळे वेगळे विषय आमचे त्या ठिकाणी होत असतात. अजून त्यामध्ये जे गोरगरीब लोक आजूबाजूला आहे, दिवाळीचा खाऊ त्यांना गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वाटायचा, त्यांना मदत करायची. त्या रस्त्याने कुठे कचरा, काळी कचरा असला तर ते स्वच्छता करायचं. स्टेशनपर्यंत आम्ही जातो, गार्डनपर्यंत जातो, त्याच्या पुढे विटवा रोडपर्यंत जातो आणि त्या माध्यमातून बरेच लोक आमच्याशी, आमचा गुड मॉर्निंग ग्रुप एक 35 लोकांचा गुड मॉर्निंग ग्रुप आहे आणि बाकीचे मग येतात जातात, आम्हाला सहकार्य करतात, मदत करतात. आणि एखाद्या व्यक्तीला काही मोठं घरगुती गावातलं काही टेन्शन असेल तर टेन्शन युक्त त्या ठिकाणी आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपमध्ये नक्की सर्व होत असतात. आणि मी अजून सर्वांना आवाहन करेन की आपण सकाळी, आता थंडी सुरू झाली आहे, आपण त्या गुड मॉर्निंग ग्रुपमध्ये यावं आणि चांगला आनंद थंडीचा घ्यावा. आपल्या आरोग्यासाठी योगा, व्यायाम आपल्याला जे काही करता येईल आपण करावं. आमच्या गुड मॉर्निंग ग्रुपमध्ये वयाची मर्यादा नाही, आणि आपण कसलं राजकारण पण नाही. राजकारण नाही, आम्ही सर्वांना मदत करतो. त्याचप्रमाणे आमच्या ग्रुपच्या माध्यमातून सप्तशृंगी देवस्थान रावेर हे सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय आहे. आत्ताच दुर्गा उत्सव झालेला आहे, परंतु दुर्गा उत्सव चालू असताना नवमीच्या दिवशी आम्ही 109 जोडप्यांना बोलून त्यांच्या आरती त्या ठिकाणी केली. अधिक 109 दिवे हे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी लावून एक मोठी रंजना त्या मंदिराच्या माध्यमातून झाली आणि भाविक त्या ठिकाणी सप्तशृंगी, जसं आपण नाशिकच्या वणीगडावरती जातो त्याच पद्धतीने रावेर शहरामध्ये सप्तशृंगी नगर या ठिकाणी जाऊन भाविक खूप मोठ्या प्रमाणात दर्शन घेत आहेत. त्या ठिकाणी खूप रेलचेल आता वाढली आहे आणि त्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग त्या ठिकाणी दिसून आम्हाला येतो आहे. भाऊ, ज्या राजकीय पक्षात तुम्ही काम करता, भारतीय जनता पक्ष, या पक्षाची सत्ता आता अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये होती, सध्या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये पण आपल्याच पक्षाची सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातून काय आपल्याकडे पण जबाबदारी, पक्षाच्या मोठ्या आहेत, पदं मोठी आहेत, आपल्या परिसराचा, रावेर शहराचा काय नेमका फायदा त्या माध्यमातून झाला? सत्ता आमची आहे हे बरोबर आहे. आमच्या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व चाललेलं आहे आणि आपल्याला सुद्धा माहिती आहे, सर्व जगाला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या 9 वर्षाच्या काळामध्ये खूप मोठे मोठे विषय मार्गी त्यांनी लावले. 370चा कलमचा विषय असेल, 3 तलाकचा विषय असेल, राम मंदिराचा विषय असेल आणि हे सर्व विषय मार्गी लावत असताना कुठेही वाद न होता अतिशय सहज त्यांनी ते मार्ग लावले आणि म्हणून त्यांची आज पूर्ण देशात, राज्यात त्यांची ओळख आहे आणि चांगलं कार्य मोदी यांच्या माध्यमातून होते. त्यांच्या माध्यमातून आमचे खालचे सर्व नेते, बावनकुळे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, गिरीश भाऊ महाजन असतील, आमच्या मग रक्षाताई असतील, राजू मामा भोळे असतील, स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी खूप कामं केले आणि ते आजही आमच्या मनातून निघत नाहीये. त्यांनी सुद्धा चांगले कार्य केले आणि या माध्यमातून मोठ्या पद्धतीने जेव्हा काही लोकांनी मागण्या केल्या असतील किंवा ह्या तालुक्यामध्ये हे पाहिजे ते पाहिजे, तर कुठेही आज निधीची कमतरता भारतीय जनता पार्टीकडे नाही आहे. म्हणजे जो निधी लागेल, तुम्ही काम सांगा, फक्त कामांची काही उदाहरणं सांगा ना भाऊ आपल्या शब्दांसाठी. कामाचं जे करत असताना जिथे जिथे कामं, तालुक्यामध्ये भरपूर कामं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमची सत्ता होती. बऱ्याचशा गावामध्ये प्युअर ब्लॉक असतील, गटारी असतील, नाल्या मोकळ्या करायच्या असतील, शेतीचे रस्ते असतील, ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून झाले. पंचायत समिती सुद्धा सभापती आमचे असताना पंचायत समिती तालुक्याच्या माध्यमातून भरपूर कामं त्या ठिकाणी झाले आणि रावेर शहरात सुद्धा आत्ताच मागच्या वर्षी आमचे स्वर्गीय सुधीर भाऊ पाटील ज्या रस्त्याने वाहून गेले, त्याच्या आधीपासून हा पूल व्हायला पाहिजे असं गिरीश भाऊंना मी ते निवेदन दिलं होतं आणि ते काम सुद्धा आता मंजूर झालं आहे. 2 कोटीच्या वरती ते पुलाचं काम आहे, ते सुद्धा काही दिवसात आता चालू होईल. त्याच्या आधी
रक्षाताई यांच्या मागे लागून त्यांना विनंती करून जनतेने जे मला सांगितलं ते मी रक्षाताईपर्यंत निरोप पोहोचवले. मग या रावेर शहरासाठी हायमास जे आहे, प्रत्येक मस्जिद मंदिर अशा ठिकाणी आम्ही ते लावले. कब्रस्तानमध्ये सुद्धा हायमास आम्ही लावले. प्रत्येक मंदिरामध्ये हायमास लावले. मागच्या वर्षी रक्षाताईंना सांगून 80 बेंच सिमेंटचे ते सुद्धा सर्व ठिकाणी जिथे जिथे वयोवृद्ध लोक आहेत, ज्येष्ठ नागरिक ज्या ठिकाणी राहतात किंवा तिथे त्यांना बसण्याची व्यवस्था झाली पाहिजे, गप्पा गोष्टी झाल्या पाहिजे, ठिकाणी ते आम्ही बेंचेस ठेवलेले आहे. त्याच्यानंतर मग साईबाबा मंदिर असेल, लोळका हनुमान मंदिर असेल, गजानन महाराज मंदिर असेल, विठ्ठल रुक्माईचं मंदिर असेल, अशा ठिकाणी सुद्धा प्युअर ब्लॉकचे कुठे 25 लाख, कुठे 30 लाख, कुठे 20 लाख, ते सुद्धा एक आता 15 ते 20 दिवसात त्या ठिकाणी ते काम चालू होईल. एक मोठा निधी 2 कोटीचा तो निधी आहे, तो रक्षाताईंनी आम्हाला मिळून दिला. आताच नुकताच मागच्या महिन्यामध्ये आमचे नवीनच जिल्हा अध्यक्ष अमोलभाऊ जावळे यांच्या माध्यमातून गिरीश भाऊ असतील, त्यांना भेटून रक्षाताई आहे, त्यांना भेटून DPTC मधून परत 2 कोटीचे कामं. मग ते असं नाही की आपल्याच भागात व्हायला पाहिजे. मग जिथे जिथे काही अडचण असेल, अल्पसंख्याक एरिया या ठिकाणी बऱ्यापैकी आहे, दलित वस्ती या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी सुद्धा हे रस्ते गटारी अधिक रस्ते, मग डांबरीकरण असतील किंवा काँक्रीट रस्ते असतील, जिथे जिथे गरज आहे असा तो निधी आला. त्याच्यानंतर पाईपलाईनचा जो विषय आहे, अमृत योजना, हे 42 कोटीची मोठी योजना आहे. ते सुद्धा त्याचे प्रस्ताव आता तयार झालेले आहे आणि काही दिवसातच ते मार्गी लागेल. आणि 42 कोटीची ते योजना आहे. आपल्या रावेर शहराची जे नवीन हद्दवाढ झालेली आहे त्या ठिकाणी इतके कामं करायचे बाकी आहे, कारण जितके कामं केले तितके कमीच आहे. पण त्यासाठी तो निधी कसा जास्तीत जास्त येईल, मग त्यासाठी आधी रस्ते न करता आधी पाईपलाईन कशी होईल, पाईपलाईन पूर्ण झाल्याच्या नंतर साईडच्या गटारी कशा होतील, त्याच्यानंतर त्याच्यावरती कॉन्क्रीटचे रस्ते कसे होतील, असं नियोजन करण्याचं आमचं चालू आहे ग्रामीण भागामध्ये. आणि जेव्हा जेव्हा लोकांच्या ग्रामीण भागातून आमच्याकडे समस्या खूप येतात, मी मग रक्षाताई असतील, आमचे गिरीश भाऊ असतील, यांच्या माध्यमातून तो निधी, आमचे जिल्हा अध्यक्ष असतील त्यांच्या माध्यमातून तो निधी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मोठ्या प्रमाणात हे कामं आम्ही केलेले आहे. भाऊ, तुम्ही नगरपालिकेत सुद्धा अतिशय प्रभावीपणे काम केलं आहे. उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष पद हे पण तुमच्याकडे त्या काळात आलं आहे. नेमकं त्या काळात काय कामं झाली? मी गेल्या 2011 मध्ये बहुतेक नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि प्रचंड मतांनी मी निवडून आलो. परंतु मला विरोधात बसावं लागलं. 2.5 वर्ष मी विरोधात राहिलो. मग 2.5 वर्षाच्या नंतर रिया शीतल पाटील, महिलांची जागा असल्यामुळे त्यांना नगराध्यक्ष आम्ही केलं सर्व मिळून, आणि त्या नगराध्यक्ष झाल्या. म्हणजे मग 2.5 वर्ष आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. 2.5 वर्ष म्हटलं म्हणजे फारच कमी आहे, परंतु जेवढं काही करता येईल तेवढं कार्य आम्ही करण्याचा प्रयत्न केला. मग त्या काळामध्ये आम्ही शीतल पाटील वगैरे आम्ही सर्व मंडळी निधी आणण्यासाठी आम्हाला थोडं नेत्यांपर्यंत जावं लागलं. तेव्हा या राज्याचे मंत्री एकनाथरावजी खडसे हे असताना त्यांना आम्ही भेटलो, गिरीश भाऊ यांना भेटलो, रक्षाताईंना भेटलो. मग निधी आणण्याचा प्रयत्न आम्ही सुरुवात त्या काळात केली. सर्वप्रथम आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या पुतळ्याचं सुशोभीकरण, अतिशय सुंदर पुतळा आणि सुशोभीकरण, ते काम आम्ही मार्गी लावलं. आणि त्याच्या जवळून ते शनी मंदिरापर्यंत डिव्हायडरवरती लोखंडी ग्रील लावून त्याला रंगरंगोटी करून त्याच्यामध्ये झाडं वगैरे, आणि दोघं साईडनं कॉन्क्रीटचे रस्ते ट्रिमिक्स, ते पहिली सुरुवात आम्ही केली. आणि तेवढं सुशोभीकरण तेव्हा आम्ही केलं. त्याच्यानंतर गणपती विसर्जन कुंड नागझिरी, एक नावाजलेलं ते कुंड आहे, ते असंच ते पडलेलं होतं, तिथे काही व्यवस्था नव्हती. पण ते सर्व साफसफाई करून त्याचा प्लास्टर वगैरे करून सुशोभीकरण त्या ठिकाणी सुद्धा आम्ही ते केलं. रंगरंगोटी केली, त्याच्यामध्ये विहीर खोदली, तिथे जाळी लावली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुशोभीकरण आम्ही केलं. अजून परत जुनी नगरपालिका जे गडीवरती आपण म्हणतो चावडीच्या अलीकडे, ती नगरपालिका अतिशय जुन्या काळातली ती नगरपालिका होती.
तिचे काही भाग दोघं तिघं साईडने काही कोपरे पडले होते. आम्ही विचार केला की बा या ठिकाणी ही नव्याने शासकीय इमारत या ठिकाणी उभी राहायला पाहिजे. म्हणून सर्व नगरपालिका आम्ही तिथून हलून एमजे मार्केट या ठिकाणी सर्व साहित्य त्या ठिकाणी नेलं आणि तात्पुरती म्हणून नगरपालिका एमजे मार्केटमध्ये आजही सुरू आहे. आणि त्या नगरपालिकेच्या बिल्डिंगचं काम आजही त्या ठिकाणी चालू आहे. म्हणजे आम्ही जी व्यवस्था त्या वेळेस करून दिली त्याचं काम अजूनही चालू आहे. कालांतराने इलेक्शनचा पिरियड संपला, इलेक्शन आलो, मी पराभूत झालो, परंतु ह्या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही तो पिछा सोडला नाही. आणि तो इतका निधी आणला होता की आम्ही जर नसताना सुद्धा तो बरेच कामं त्या ठिकाणी ते चालू राहिले. अंबिका व्यायामशाळेच्या जवळचं, आठवडे बाजारच्या जवळचं मंगल कार्यालय जे आहे ते स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या मागे लागून मोठा निधी त्या ठिकाणी आणला. अच्छा. तो निधी तिथे आला आणि आम्ही पराभूत झालो. ते जरी झालं तर पण ते बिल्डिंग त्या ठिकाणी ते उभी राहिली आणि अतिशय कमी खर्चामध्ये गोरगरिबांचे लग्न त्या ठिकाणी होत आहे. असे मोठे मोठे मुद्दे मी आपल्याला सांगितले. असं काम करण्याचा प्रयत्न तो स्वच्छतागृहांचा बहु एक विषय काहीतरी तुम्ही तळ मार्गी लावला. तो एक विषय 3 मॉडेल शौचालय हा, आम्ही त्या काळामध्ये अतिशय म्हणजे एखादी व्यक्ती त्या वट्यावरती जाऊन बसेल इतकं सुंदर मॉडेल शौचालय आम्ही त्या ठिकाणी ते केले. मग नागझिरीच्या बाजूला एक आहे, त्याच्यानंतर आठवडे बाजाराच्या पलीकडे एक आहे, ग्रामीण आपल्या दलित वस्तीमध्ये एक मॉडेल शौचालय त्या ठिकाणी झाले. आणि इतकं केल्याच्या नंतर खरोखर सरकारने जे सांगितलं होतं, नरेंद्रजी मोदींनी सांगितलं होतं किंवा हागणदारी मुक्त हे झाली पाहिजे, तर तेव्हापासून तर आतापर्यंत खरोखर हागणदारी मुक्त हे 100% म्हणायला हरकत नाही. अशा पद्धतीने आम्ही त्यावेळचं नियोजन होतं. आम्हाला वेळ फार कमी मिळाला, परंतु कमी वेळामध्ये आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न त्यावेळेस केला. भाऊ, आतापर्यंत ज्या संकल्पना मनामध्ये आल्या त्या पूर्ण करण्याचा तुम्ही नक्कीच आतापर्यंत प्रयत्न केला आहे. पण आता आणखी आगामी काळामध्ये, नजीकच्या भविष्य काळामध्ये आणखी काय तुमचे संकल्प आहेत, काय तुमचं व्हिजन आहे रावेरबद्दल? आता परत केंद्रामध्ये आमची सरकार आहे, महाराष्ट्रात आमची सरकार आहे, जिल्हा परिषद आमच्या ताब्यात होती, पंचायत समिती आमच्या ताब्यात होती. आणि परत रावेर नगर जर विकास करायचा म्हटला तर त्यापासून मनाची तयारी पाहिजे. आणि खरोखर जनतेची सेवा कशी करता येईल, त्यासाठी काय केलं पाहिजे. नाहीतर मीच खुर्चीवर बसलाय आणि मीच ठेकेदार झालाय असं न करता क्वालिटीचं काम कसं होईल या दृष्टिकोन जर ठेवला तर खरोखर रावेर शहराचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये आमची जर सत्ता आता नगरपालिकेत जर आली तर आमचं सरकार, केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यात सरकार आहे, त्या माध्यमातून या रावेर शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही भरपूर निधी या ठिकाणी आणू. पण त्याच्यासाठी माझ्या मनामध्ये भरपूर अशा कल्पना आहे. तर नव्यानेच रावेर नगरपालिकेची हद्दवाढ झालेली आहे. आपण आज एखादा रस्ता जर तयार केला तर कमीत कमी 25-30 वर्ष तो टिकला पाहिजे. एखाद्या साईडने जर गटर केली तर ते 25-30 वर्ष ती टिकली पाहिजे. नाही तर मग तोच खड्डा, तोच रस्ता, तोच खड्डा, तोच रस्ता, त्यासाठी विकास होत नाही. म्हणून त्या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते जर त्या ठिकाणी असले तर क्वालिटीचं काम आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये माझ्या मनामध्ये एक कल्पना आहे अजून, किंवा आपल्या रावेर शहराची जी हद्दवाढ झाली आहे, मग जिथपर्यंत ती आपली हद्द असेल, चारही दिशा, चारही कोपरे, त्या ठिकाणी मोठं प्रवेशद्वार, भव्य गेट त्या ठिकाणी, आणि तेही महापुरुषांच्या नावाने. जे जे महापुरुष महाराष्ट्राचे होऊन गेले अशा महापुरुषांच्या नावाने भव्य गेट त्या ठिकाणी लावायचे. एखाद्या बाहेरून येणाऱ्याने जर विचार केला तर रावेरमध्ये आपली एंट्री झाली, त्याला असं वाटायला पाहिजे. आणि मध्ये आल्याच्या नंतर सुद्धा त्या पद्धतीने दिसायला पाहिजे. म्हणून हे आपलं शहर, सुंदर शहर हे व्हायला पाहिजे. यासाठी जो जो निधी लागेल तो आम्ही करू. दुसरा विषय, बरेच लोक सांगत असतात किंवा रावेरमध्ये जाणारा येण्यासाठी गर्दी असते, अतिक्रमण असते. आपण जोपर्यंत हे जे ठेले आहे, लोटगाळे आहे, यांना आपण हटवण्याचा विचार करतो, परंतु त्यांना त्यांची व्यवस्था कुठेतरी झाली पाहिजे. त्यांची बसण्याची, त्यांची पोट भरण्याची हे साधनं आहे. म्हणून ते रस्त्यावरती फिरतात, थांबतात, आणि दुसरीकडे कुठेच त्यांना जागा नाही.
परंतु त्यांची व्यवस्था जर आपण कुठे व्यवस्थित करून दिली, सर्व लोटगाड्या ज्या आहे, ठेले जे आहे, यांना जर आपण ते व्यवस्था करून दिली तर मार्केट सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणे चालेल. गिरायकाला सुद्धा येण्या जाण्यासाठी काही अडचण राहणार नाही, असा एक तो विषय आहे. आणि काही भागामध्ये मग जुना सौदा रोड जो असेल, आता मी जो पुलाचा विषय केला त्याचं रुंदीकरण करून काही लोक या ठिकाणी आहेत, घरकुल नाहीये, त्या घरकुलच्या माध्यमातून त्यांची कुठेतरी व्यवस्था केली पाहिजे. ते रस्ते मोकळे झाले पाहिजे. मग रावेर स्टेशन असेल, जुना सौदा रोड असेल की अजून कुठे अन्य भागामध्ये असेल, त्यांची व्यवस्था केली पाहिजे. आणि रावेर हे शहर असं सुटसुटीत हे व्हायला पाहिजे. आणि या रावेर हद्दवाढ जे झाली आहे, या परिसरामध्ये सुद्धा साईबाबाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, लोळका हनुमानचं मंदिर आहे, गजानन महाराजचं मंदिर आहे. तर अशा परिसरामध्ये त्या परिसराची जाण ठेवून अतिशय चांगलं सुंदर शहर क्वालिटीचं हे आपण करू शकतो, जर आपण ते मनात ठरवलं तर. आणि आमची जर सत्ता आली तर 100% करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. दुसरा विषय, रावेर व परिसर हे शेतकरी जरी भाग असला तर बरेच युवक हे बिना रोजगाराने गावामध्ये आहे. तर यांच्यासाठी काही उद्योगधंदे आणता येईल का, ते सुद्धा आमच्या मनामध्ये कल्पना आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांना कुठेतरी रोजगार मिळाला तर ते कामाला लागू शकता, आपला परिवार ते सांभाळू शकता आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलू शकतो. असे आमचे येणारे कामं आहे. अजून मनामध्ये ज्या कल्पना असतील त्या 100% आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, एवढं या ठिकाणी सांगू शकतो. भाऊ, आपलं रावेर आपलं व्हिजन या आमच्या मालिकेत आपण आमच्या चॅनलसाठी वेळ दिला आणि अगदी आपल्या सुरुवातीपासून तर अगदी आतापर्यंत आणि भविष्यात पण आपण काय करणार आहात त्याचं एक खूप चांगलं चित्र, एक व्हिजन आमच्या सगळ्या दर्शकांसमोर आपण मांडलं. आपला अमूल्य वेळ आपण दिला त्याबद्दल आम्ही आपल्या मनापासून आभार मानतो. आपण आपला रावेर या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा जनतेपर्यंत जायला मिळालं, याबद्दल आपले तर आभार मानतोच. आणि आपलं कार्य सुद्धा या माध्यमातून चांगलं चालू आहे. परंतु मी आता जे विषय आपल्यापर्यंत केले, हे विषय मार्गी लावल्याशिवाय मी राहणार नाही आणि जनतेचे विषय हे शेवटपर्यंत मार्गी लाईन असं आश्वासन सुद्धा आपल्याला देतो. आणि माझे या ठिकाणी येऊन माझ्याशी चर्चा केली त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो. नमस्कार. आताच आपण आपलं रावेर आपलं व्हिजन या मालिकेत रावेरचे माजी प्रभारी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय पद्माकर भाऊ महाजन यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचं व्हिजन, त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. या आणि अशाच दर्जेदार विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या मुलाखती पाहण्यासाठी आपण आपलं रावेर हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.